आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील हंसनगर येथे होळी दहन करत जो नाही झाला काकाचा तो काय होणार जनतेचा असं म्हणत अजित पवारांना टोला लगावलाय। तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात होळी दररोज खेळली जाते, कधी कोण रंग बदलतं सांगता येत नाही असं आव्हाड म्हणालेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होळी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। माझ्यासोबत याच विषयावरती बोलण्याकरिता आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। सामान्य नागरिकांचं आयुष्य रंगीबेरंगीच असावं। होळिका दहन होत असताना त्या आगीमध्ये सुख दुःख दारिद्र्य सगळं नष्ट व्हावं आणि एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र निर्माण व्हावा याच सगळ्यांना शुभेच्छा असतात। होळी एकदाच जाळली जाते ती रात्री, पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रंगपंचमी दररोजच होत असते। कोण कधी रंग बदलतील सांगता येत नाही। म्हणजे सकाळी अंगावर कुठला रंग असेल, संध्याकाळी कुठला रंग असेल, दुसऱ्या दिवशी सकाळी कुठला रंग असेल काही सांगता येत नाही। त्यामुळे होळी म्हणजे रंगपंचमी, कारण रंगपंचमी ही गावाकडे पंचमीला साजरी केली जाते, आपल्याकडे दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाने इतका विचित्र रंग घेतला आहे की एक रंग अंगावर टिकतच नाही। कधी हा रंग, कधी तो रंग, कधी हा रंग, कधी तो रंग। तुम्ही अनेकदा शेरो शायरी करतात, तुमच्या अनोख्या पद्धतीने जे आहे ते तुम्ही कवितांच्या माध्यमातून संदेश देत असतात। तर या होळी निमित्त या राजकारणासंदर्भात कोणती शेरो शायरी असेल किंवा कोणती कविता असेल? दत्तचं जुनं गाणं आठवतो, तो असं ढोल वाजवत येतो। जखमी दिलो का बदला चुकाने, जखमी दिलो का बदला चुकाने, आए है दीवाने दीवाने, आए है दीवाने दीवाने, ली आली रे होळी आली रे, जखमी दिलो का बदला चुकाना पडेगा। निश्चित हे होते आमदार जितेंद्र आव्हाड। त्यांनी त्यांच्या शैलीमध्येच अनोख्या पद्धतीने जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला होळीच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या एकंदरीत दिलेल्या आहेत। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।